नमस्कार. आजच संसदेमध्ये महिला आरक्षण संदर्भात मोदी सरकारने आणलेल्या नारी शक्ती वंदन अधिनियम या अंतर्गत जी घटना दुरुस्ती होती ते विधेयक 2/3 म्हणजे 2/3 मेजॉरिटी नसल्यामुळे ते लोकसभेमध्ये पास नाही झालं. खरं तर मोदी सरकारलाही माहिती आहे की त्यांच्याकडे 2/3 बहुमत नाही, तरीसुद्धा त्यांनी हे विधेयक आणलं होतं. याच वेळी खरं तर विरोधी पक्षांना कळलं पाहिजे होतं की ही अशी काही गोष्ट मोदी का करतायत. आज जे विरोधी पक्षांनी केलं आहे त्याला एवढंच म्हणू शकतो की मोदी सरकारने एक सापळा लावला होता आणि त्या सापळ्यात सारे विरोधी पक्ष अलगद अडकलेले आहेत आणि याचे दूरगामी परिणाम त्यांना नक्कीच भोगायला लागणार आहेत. माझा पुढचा व्हिडिओ हा नारी शक्ती वंदन अधिनियम आणि त्यात विरोधी पक्षांनी जे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड नाही तर कुऱ्हाडीवरतीच पाय ठेवलेला आहे त्याबद्दल तो व्हिडिओ मी करेन. आजचा व्हिडिओ आहे बंगालची निवडणूक. मी म्हटल्याप्रमाणे की बंगालवरती अजून व्हिडिओ करता येईल. खरं तर वाट बघत होतो की एकूण प्रचार कसा चालला आहे, कुठल्या कुठल्या गोष्टी आढळून येत आहेत आणि माझा विशेषतः कल हा आहे की अशा गोष्टी ज्या फारशा चर्चेला गेल्या नाही आहेत त्या गोष्टी तुमच्यापुढे मांडणं. सगळ्यात आधी 2026च्या निवडणुकीची आधीची जी निवडणूक झाली बंगालची 2021ची, त्यातही असं होतं की भारतीय जनता पार्टी सरकार बनवेल. भाजपने खूप हवा केली होती निवडणुकीमध्ये, पण परिणामी तिसऱ्यांदा पुन्हा ममता बॅनर्जीच निवडून आल्या. खरं तर 2019मध्ये जी लोकसभेची निवडणूक झाली त्यात भाजप ममता बॅनर्जींच्या तुल्यबळ झाला होता आणि बंगालमधून 42 पैकी 18 खासदार निवडून आणले. 40% मतदान भाजपने घेतलं होतं आणि त्यामुळे पुढची स्वाभाविक लढाई ही 2021ची विधानसभा आणि ती भाजप बंगाल जिंकेल या अर्थानेच लढली गेली आणि तशीच चर्चिली गेली. पण मुळात लोकसभा आणि विधानसभा ह्याच्यामध्ये फरक असतो. लोकसभेला नरेंद्र मोदींचा पूर्ण देशव्यापी चेहरा होता. विधानसभेला भारतीय जनता पक्षाकडे ममतांना टक्कर देईल असा पूर्ण बंगालव्यापी नेता 2021 साली नव्हता. दुसरी गोष्ट, लोकसभेला 42 जागा असतात आणि तिथे 42 चेहरे उभे करायचे असतात आणि त्या चेहऱ्यांना मोदीजींमुळे अजून एक बोनस मिळतो आणि त्यामुळे लोकसभेला ती सीट काढणं ही तशी सोपी जाते. पण विधानसभेला 294 उमेदवार मिळणं आवश्यक असतं. ते 294 उमेदवार हे तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्याशी टक्कर देणारे पाहिजे असतात. तर या सगळ्या गोष्टी केवळ 4-5 वर्षामध्ये उभ्या करणं आणि तेही बंगालसारख्या राज्यात हे तसं अवघड असतं. त्यामुळे भारतीय जनता पक्षालाही थोडासा अंदाज असेल की आपण अगदीच काही निवडून येणार नाही आलो तरीसुद्धा एक हवा करू आणि त्या लाटेतून जितक्या जास्त जागा जिंकता येतील तेवढा प्रयत्न करू. भारतीय जनता पार्टीने जवळजवळ 7 ते 8 सिटिंग खासदारांना सुद्धा त्यावेळी निवडणुकीमध्ये उतरवलं होतं. याचा अर्थ हा होतो की स्थानिक लेवलवरचे उमेदवार तेवढे तुल्यबळ आत्ता दिसत नाही आहेत भाजपला, म्हणून जस्ट 2 वर्षापूर्वी जिंकून आलेल्या लोकसभेच्या खासदारांना पुन्हा विधानसभेला उतरवलं होतं. त्यात भाजपने अजून एक केलं होतं की जवळजवळ 19 वेगळ्या पक्षाच्या आमदारांना, मग त्यात तृणमूल असेल, काँग्रेस असेल, डावे पक्ष असतील, त्या आमदारांना भाजपने त्यांच्या पक्षात घेतलं होतं आणि त्यांना तिकीट दिली. आता त्या 19 मधले तर फक्त 7च जिंकून आले आणि त्या 7 मधल्या 4 लोकांनी पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही झाली की कोरोनाची दुसरी लाट आली 2021ला. निवडणूक ही 8 फेजमध्ये झाली होती. पहिल्या 2 फेजमध्ये भाजप बऱ्यापैकी चांगला परफॉर्म करत होता. नंतर कोरोनाची लाट आली. मोठे नेते डायरेक्ट प्रचारापासून दूर होते. त्यात कोरोनामध्ये एखाद्या व्यक्तीचा जीवाचा प्रश्न होता आणि त्यात CRPFचे तुकड्या जर तिकडे डिप्लॉय केल्या तर आपले जवानांचाही जीव धोक्यात कोरोना या प्रकरणामुळे आणि लोकांचेही जीव धोक्यात जाण्याची शक्यता होती. त्यामुळे कदाचित भारतीय जनता पार्टीने नंतर हा विचार केला असेल की आत्ता जितकं मिळतंय तेवढं घेऊ, पुढच्या निवडणुकीमध्ये आपण आपले काही संघटनात्मक बदल करू आणि या निवडणुकीला सामोरे जाऊ.
त्यात 2021च्या निवडणुकीत अजून एक गोष्ट होती, ती म्हणजे भारतीय जनता पक्षाचा संपूर्ण प्रचार हा एक हिंदू मुस्लिम विषय या अर्थानेच झाला होता. आणि त्यामुळे झालं असं की उलटं पोलरायझेशन झालं. अल्पसंख्याकांची मतं ही ममता बॅनर्जींच्या बाजूने वळली गेली. त्यात एक भारतीय जनता पक्षाचा एक डाव असेल कदाचित, तर तो ममता बॅनर्जींनी फसवला. कारण की ममता बॅनर्जी या राहुल गांधी नाहीत. 2019ला राहुल गांधी अमेठीचा पराभव पाहून वायनाडला पळाले होते. 2019च्या लोकसभेच्या वेळी भवानीपूर मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीला लीड मिळाला होता. त्यामुळे असं कदाचित झालं असतं की ममता बॅनर्जी या भवानीपूर मतदारसंघ सोडून दुसऱ्या एखाद्या मतदारसंघात, जिकडे मायनॉरिटी मेजॉरिटीमध्ये आहे, तिथे लढतील आणि मग तो सुद्धा एक मुद्दा भारतीय जनता पक्ष करेल. पण ममता बॅनर्जी या फायटर आहेत, त्यांनी लढाई दिली आणि त्या थेट नंदीग्राममध्ये जाऊन पोचल्या आणि शुवेंदू अधिकारींच्या विरोधात लढल्या. ममता स्वतः पराभूत झाल्या, पण त्यांनी त्यांचा पक्ष जिंकवला. 2021ला ह्या गोष्टी घडल्यानंतर ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर मतदान पूर्ण झालं, निकाल लागले. त्याच्यानंतर नवीन सरकारचा शपथविधी होण्याच्या आधी, म्हणजे ममताच पुन्हा शपथ घेणार होत्या, त्याच्या आधीच्या काही दिवसांमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हैदोस घातला. कित्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची घरं फोडली. जिथे जिथे तृणमूलला आवश्यक मतं मिळाली नाहीत, अपेक्षित मतं मिळाली नाहीत, तिथे तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी दंगे घातले. कित्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारलं गेलं. अशा खूप गोष्टी घडल्या. त्यावेळी एक विचार पुढे आला की अरे, केंद्रात तर मोदीजींचं सरकार आहे, अमित शहा गृहमंत्री आहेत, काश्मीरचा प्रश्न 370 कलम हटवलं, एवढे कणखर गृहमंत्री आहेत, मग ते बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट का नाही लावत? एक लक्षात घ्या, जनतेचा मॅन्डेट हा ममतांना मिळाला होता. जनतेला ममता बॅनर्जी हव्यात. आता त्यात मोदी सरकारने राष्ट्रपती राजवट लागली असती तर ममता बॅनर्जींच्या बाजूने सहानुभूतीची लाट आली असती आणि त्याचा परिणाम हा भाजप विरोधी मतांवरती झाला असता. त्यामुळे जितक्या पद्धतीने ममतांचा गैरकारभार लोकांपर्यंत आणता येईल, लोकांपुढे ममतांचा खरा चेहरा आणता येईल, त्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीने प्रयत्न केले आणि राष्ट्रपती राजवट लावण्याच्या फंदात भारतीय जनता पक्ष पडला नाही. आता 2021ला जे घडलं ते घडलं. 2021 ते 26 ह्याच्यामध्ये काय बदल झाला तर 2026 येईपर्यंत तृणमूल काँग्रेस हा पक्षामध्ये काही बदल झाले. आता ते बदल कोणते, आणि हा विषय फारसा चर्चेला गेला नाही आहे. तर तृणमूल काँग्रेस हा पक्ष आता जवळजवळ आयपॅक नावाची एक संघटना आहे, म्हणजे इंडियन पॉलिटिकल ॲक्शन कमिटी, ह्या संघटनेशी आता जवळजवळ त्यांनी लोटांगणच घातलं आहे तृणमूल काँग्रेस पक्षाने. याचं कारण असं एक विषय आला आहे की तृणमूल काँग्रेसची आत्ताची जी काही उमेदवारांची यादी आहे ती आयपॅकच्या कार्यालयातूनच आली आहे. बरं, या आयपॅक संघटनेच्या लोकांकडून काही मनी लॉन्ड्रिंगच्या घटना घडल्यात आणि त्याच्यामुळे ईडीने देशभर वेगवेगळ्या राज्यांमध्ये धाडी टाकल्या. तशीच धाड कोलकात्यामध्ये पण पडली. बरं, बाकी राज्यांमधले मुख्यमंत्री काही तिकडे त्या आयपॅकच्या कार्यालयात गेले नाहीत, पण ममता बॅनर्जी गेल्या. जणू काही आयपॅकवरती धाड नाही, तृणमूल काँग्रेसवरतीच धाड पडलेली आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये सुद्धा इनफायटिंग चालू आहे आणि तशा काही गोष्टी पुढे आल्या. म्हणजे उदाहरणार्थ कल्याण बॅनर्जी आणि महुआ मोइत्रा यांच्यामधले वाद चव्हाट्यावर आले. सौगत रॉय, कल्याण बॅनर्जी यांच्यामधले वाद पुढे आलेले आहेत. काही व्हॉट्सॲप चॅट्स लीक झालेले आहेत. म्हणजे मुळातच आता तृणमूल काँग्रेस म्हणजे जे माटी माणूस, जनतेमध्ये लढाई करणारा पक्ष, असं एक तृणमूल काँग्रेसचं वर्णन केलं जायचं, तसं आता तो राहिला नाही आहे. आता त्या पक्षात सुद्धा दोन टीम झाल्यात, एक ममता बॅनर्जींची टीम आणि एक अभिषेक बॅनर्जींची टीम. आणि थोडं तृणमूल काँग्रेस आता जे ममता बॅनर्जींसोबत लढत होते ती लोकांना बाजूला करून काही अशी फेमस लोक त्यांना तृणमूल काँग्रेस पुढे आणते. त्याचं त्यांना असं वाटतंय की मतदानासाठी तृणमूल काँग्रेसला ते फायदा करतील. पण काय असतं, शेवटी ही सगळी लोक जी असतात ती हवेवरची असतात. वारा वाहील तिथे मान वळवणार, पाणी लागेल तिथे तोंड मारणार. उद्या तृणमूल काँग्रेस हरली
तर हीच लोक एका फटक्यात दुसरीकडे जातील. तृणमूल काँग्रेस हे विसरलं की ज्यांनी तृणमूल काँग्रेस उभी केली, ज्यांनी ममता बॅनर्जींना लढाई लढताना, डाव्या पक्षांशी लढताना साथ दिली, त्यांनाच आता ते थोडंसं मागे खेचत आहेत. याचं उदाहरण द्यायचं की नुकत्याच राज्यसभेच्या निवडणुका झाल्या, त्यात तृणमूल काँग्रेसच्या कोट्यातून 4 उमेदवार दिले. कोण? तर बाबल सुप्रियो, जे आधीचे भाजपचेच होते, जे तृणमूलमध्ये आले होते. राजीव कुमार, जे ऑफिसर होते, जे ममतांना थोडी मदत करत असेल, त्याची त्यांना एक बक्षिसी दिली. एक कोयल मलिक म्हणून अभिनेत्री आहे, त्यांना दिलं. एक मनेका गुरुस्वामी म्हणून एक ह्युमन राईट ॲक्टिव्हिस्ट आहेत, त्यांना तिकीट दिलं राज्यसभेचं. बरं, या सगळ्यांनी तृणमूल काँग्रेस वाढवण्यासाठी काय केलं? साकेत गोखले, सागरिका घोष या लोकांनी तृणमूल काँग्रेससाठी काय केलं? डाव्यांशी लढताना एक दगड तरी खाल्लाय का? थोडक्यात तृणमूल काँग्रेस आपल्या मूळ जो आधार आहे त्याच्यापासून आता भटकत चालली आणि हे आता लोकांपर्यंत सुद्धा पोहोचू लागलेलं आहे. ममतांचा कारभार, खूप गैरप्रकरणं बाहेर आली. मग ते संदेशखालीचं प्रकरण असेल, त्याच्यानंतर RK कॉलेजमधलं प्रकरण असेल, चिटफंडमधले घोटाळे, अर्धा डझन मंत्री जेलमध्ये गेले आणि गुन्हेगारांना पाठीशी घालते हे सरकार, तृणमूल काँग्रेसचं सरकार, अशी एक इमेज बंगालच्या जनतेसमोर झाली. आणि भारतीय जनता पक्षाने गेल्या 5 वर्षात संघटनात्मक बदल केले. अध्यक्ष बदलले, प्रभारी बदलले, संघटनात्मक रचना करायच्या होत्या त्या पुन्हा केल्या, जनतेचे मुद्दे उचलले, बंगाली अस्मिता या मुद्द्यावर फोकस, हिंदू मुस्लिम हा विषय न करता भारतीय जनता पक्षाने बांगलादेशी घुसखोर हे विषय निवडले. बांगलादेशींच्या घुसखोरीमुळे माटी, बेटी आणि रोटी संकटात आलेली आहे. हे बंगालच्या जनतेला भारतीय जनता पक्ष समजून सांगत आहे, लोकांपर्यंत तर पोचत आहे. आणि आता बंगालच्या जनतेमध्ये सुद्धा 15 वर्षानंतरची एक अँटी इन्कम्बन्सी असते ममता विरोधातली, ती सुद्धा आता बाहेर येत आहे. ममतांच्या कारभारामुळे चांगल्या इन्व्हेस्टमेंट बंगालमध्ये येत नाही आहेत. औद्योगिकदृष्ट्या एकेकाळी खूप प्रगत होतं राज्य, ते लेफ्टमुळे आणि नंतर तृणमूलमुळे औद्योगिकदृष्ट्या थोडं मागे जात चाललेलं आहे. त्यात बांगलादेशची जी सीमा आहे त्याचं जे फेन्सिंग करायचे ते देशभर ज्या ज्या राज्यांना बांगलादेशची सीमा आहे तिकडे पूर्ण झालंय, पण बंगालचा भाग आहे तिथे तृणमूल काँग्रेस सहकार्यच करत नाहीये. बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेसना अपेक्षित जमीन आहे ते पण सरकार देत नाहीये. अशा घटना पुढे आल्यात आणि एकंदरीत घुसखोरी हा विषय आता लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. भारतीय जनता पार्टी हा पोहोचवण्याचा प्रयत्न अधिक चांगल्या पद्धतीने करत आहे आणि एकंदरीत भाजपचा प्रचार यावेळी खूप शांतपणे चाललेला आहे. मग कदाचित असं म्हणतात ना की जेव्हा आपण जिंकणार नाही हे माहिती असतं तेव्हा जितकी हवा करता येईल तितकी करायची आणि जितकं जास्त कॅप्चर करता येईल तेवढं करायचं. पण आता जिंकण्याची शक्यता आहे अशी परिस्थिती जेव्हा येते आणि अशा वेळी आपल्याकडून झालेली छोटीशी चूक सुद्धा महागात पडू शकते याची जाणीव भारतीय जनता पक्षाला आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व अतिशय शांतपणे जे मुद्दे उचलायचे तेवढे मुद्दे धरूनच प्रचार करत आहे. हा सगळ्यात मोठा बदल 2021 आणि 2026च्या निवडणुकांमध्ये प्रामुख्याने दिसून येत आहे. अजून एक मुद्दा आलाय बंगालच्या निवडणुकीत, तो म्हणजे SIRचा. आता SIR तर निवडणूक आयोगाने बिहारमध्येही केलं, बंगालसोबत 10 राज्यांमध्ये SIR झालं. कुठेच अडचण नाही आली. बंगालमध्येच एकट्या ममता बॅनर्जी आकांतांडव करतात. यावरून कळून जातं की SIRमुळे ममता बॅनर्जींचा कुठला तरी एक हिडन अजेंडा होता तो आता मारला गेलाय आणि त्याचा त्रास आता ममता बॅनर्जींना होतोय. आता मुळात SIRमुळे काय घडलं तर जे मतदार मृत झालेत आणि त्यांची नावं मतदार यादीमध्ये आहेत किंवा जे मतदार एका ठिकाणाहून दुसरीकडे शिफ्ट झालेत आणि त्यांची नावं दोन्ही ठिकाणी आलेली आहेत, तर एका ठिकाणचं नाव काढून टाकणं. काही मतदारांची नावं चुकीच्या पद्धतीने आलेली आहेत तर त्यांचा ॲनालिसिस करून ती नावं बाजूला करणं. तर हा एक मतदार यादीचं शुद्धीकरण हा प्रयोग झालाच पाहिजे, तो आवश्यकच आहे, तरच त्या निवडणुकीला अर्थ राहतो. आणि तो कार्यक्रम निवडणूक आयोगाने राबवला आणि त्यात जवळजवळ 91 लाख मतदार आहेत ते मतदार यादीतून बाजूला झाले. SIRचा मूळ उद्देश हाच आहे की कुठलाही इलिजिबल मतदार यादीपासून दूर गेला नाही पाहिजे, मतदानापासून वंचित नाही राहिला पाहिजे आणि कोणताही इनइलिजिबल वोटर मतदार यादीत असला नाही पाहिजे, तो मतदार यादीतून बाजूला झालाच पाहिजे. तर आता हे 91 लाख मतदार आहेत, मग हे डिलीट झाले
तर मग काय सगळं तृणमूल काँग्रेसची मतं गेली का 91 लाख? नाही, असं नाही. त्या 91 लाख मतदारांमध्ये काही मृत होते. बरं, मग ते कसे बोगस मतदान? तर त्यांच्या नावावरती दुसरा कोणतरी जाऊन मतदान करू शकतो. मग हा वावच का द्यायचा? म्हणून SIR मुळे हे मतं बाद झाली आणि बोगस मतदान होऊ नये या दृष्टीने एक पाऊल उचललं गेलंय. आता निवडणुकीत निकाल काय लागेल? तर असं म्हणतात ना की राजकारण हे बुद्धिबळासारखं आहे. तोंड तेव्हाच उघडायचं असतं जेव्हा समोरचा पूर्णपणे चेकमेट होतो. उगाच आधीपासून बोंबाबोंब करायला आवश्यकता नसते. त्यामुळे निवडणूक चालू आहे, प्रचार चालू आहे. एक आठवडा सुद्धा खूप महत्त्वाचा असतो निवडणुकीच्या काळामध्ये. एक आठवड्यात सगळं चित्र पलटून टाकतो. बंगालमध्ये काय होऊ शकतं हे तर स्पष्ट आहे की निकाल क्लिअर असणार, काटेकी टक्कर वगैरे नसणार. ज्या पक्षाला बंगालची जनता सत्ता देईल त्याला व्यवस्थित बहुमत देणार. त्यामुळे निकाल सुस्पष्ट लागणार आहे. आता त्या भाजपचा की ममता बॅनर्जींचा हा निर्णय बंगालची जनता घेईल. त्यांच्याकडून काय घ्यायचं ते ठरवतील. SIR मुळे भारतीय जनता पार्टी निवडणूक जिंकला असं होणार नाही. भारतीय जनता पार्टी सगळ्या गोष्टींमुळे जिंकू शकतो. संघटनात्मक बदल असेल, प्रचारात उचलणारे मुद्दे असतील आणि बंगालच्या जनतेचा सपोर्ट आणि बंगालच्या जनतेला परिवर्तन करताना त्यांना विश्वास देणं की हां, तुम्ही परिवर्तन करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. कारण की जसं म्हटलं तसं की उद्या समजा गणित फसलं आणि पुन्हा ममता बॅनर्जी आल्या तर त्या मतदारांना माहिती आहे की आपलं काही खरं नाही. त्यामुळे ते मतदान करताना घाबरतात. त्यामुळे त्यांना विश्वास देणं आवश्यक असतं. आता तुम्हाला कळेल अमित शहा का म्हणाले मी 15 दिवस बंगालमध्ये आहे. आणि शेवटी म्हणतातच की महाभारतातही श्रीकृष्णाने सांगितलं होतं की मी आहे, पण लढाई अर्जुनालाच लढायची असते. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि केंद्रातलं सरकार निवडणूक व्यवस्थित व्हावी ह्यासाठी जे जे करायचे ते करणार. संघटनात्मक ज्या सहकार्य आवश्यक असेल ते देणार. SIR सुद्धा निवडणूक आयोग याच कारणासाठी करतोय की निवडणूक निष्पक्षपणे व्हावी, फेअर इलेक्शन व्हावी. CRPFचे फौज, त्यांच्या तुकड्या यासाठीच बंगालमध्ये पाठवल्यात की निर्भयपणे बंगालची जनता मतदान करेल. पण शेवटी निर्णय जनतेला घ्यायचा आहे. जनतेलाच ममता बॅनर्जी हवे असतील तर SIR करा, नाही तर अजून काय पण करा, ममताच परत येतील. पण जनतेला जर बदल हवा असेल तर मोदी सरकारने पूर्ण गॅरंटी दिली आहे की आम्ही तुमच्यासोबत आहोत. आता अमित शहानी थोडं अजून एक वाक्य बोलावं की मी 15 दिवस तर आहे, पण 4 मे नंतर अजून नवीन सरकारचा शपथ होईपर्यंत मी बंगालमध्ये राहीन. कारण की 4 मे नंतर निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता उठल्यानंतर तृणमूल काँग्रेसचे गुंड हे हैदोस घालायला मोकळे होतात. हे आपण मागच्या वेळी 2021 साली बघितलं होतं. तर त्यामुळे अमित शहा अजून पुढे 4 दिवस राहिले तर तेही बंगालच्या मतदारांना अजून विश्वास देणारं ठरेल असं मला वाटतंय. शेवटी जसं म्हणतात की क्रिकेटमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत मॅच संपत नसते. त्यामुळे जोपर्यंत मतदान होत नाही आणि निकाल हाती येत नाही तोपर्यंत काहीच गाजावाजा करायचा नाही. बघूया 4 मेला गुलाल उधळायचा आहे, किती फटाके फोडायचे ते 4 मेला ठरवूया. नमस्कार.